नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। खानापुरात भरदिवसा तरुणाला मारहाण, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल, तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल। आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स, हुतात्मा स्मारक समोर, खानापूर। प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे। मोबाईल क्रमांक 9975 79 79 76। खानापूरच्या उभ्या पेठेत मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 3:45 दरम्यान भर चौकात झालेल्या घटनेनं खानापूर हादरलाय। मोहसिन दस्तगीर अतार वय 33 राहणार कवठे महांकाळ याला त्याचा सख्खा दाजी जावेद मुबारक अतार वय 45 राहणार खानापूर याने भर चौकात मारहाण केली आहे। मारहाणीनंतर जावेद हा घटनास्थळावरून पसार झालाय। सह्याद्री न्यूजला घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार हकीकत अशी की मोहसिन व जावेद यांच्यात घरगुती कारणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते। वारंवार वाद विकोपाला जात असल्यानं जावेद हा चिडून होता। मंगळवारी मोहसिन बलवडी खानापूर येथील भवानी देवी यात्रेला चायनीज सेंटरचा स्टॉल घेऊन आला होता। आवश्यक साहित्य घेण्यासाठी तो खानापुरात आल्याची माहिती मिळताच जावेदनं उभ्या पेठेत दबा धरला। मोहसिन स्कूटीवरून जात असताना जावेदनं त्याचा मार्ग अडवून त्याला मारहाण केली। या हल्ल्यात मोहसिन गंभीर जखमी झाला। यानंतर जावेद घटनास्थळावरून पळून गेला। जखमी अवस्थेत मोहसिन काही अंतरावर असलेल्या साहिल अतार यांच्याकडे गेला आणि मदत मागितली। साहिलनं त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय करंजे येथे दाखल केलं। डॉक्टरांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे हलवलं। घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस दुर्ग क्षेत्राचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांनी घटनास्थळावरून पंचनामा करून आरोपी जावेद अतार याच्यावर गुन्हा दाखल केला असून खानापूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सुरेश पाटील हे करीत आहेत।